तर नमस्कार मंडळी, मी गौरव आणि तुम्ही बघताय माझ्या ब्लॉग सिरीजचा अजून एक भन्नाट असा ब्लॉग. तर आज मी एका चाललोय खास जागेवर. त्या जागेवर जायचं कसं हे मी तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला मालवणवरून जाताना कट्टा बाजारपेठेच्या पुढे थोडं जायचं आहे. पुढे गेलात की तुम्हाला दिसेल चिक्कू सावलीचा बोर्ड. त्या बोर्डच्या बरोबर मागे दिसेल ती म्हणजे आपली साई रेसिडेन्सी. साई रेसिडेन्सीच्या कमानीच्या आतमधून तुम्ही सरळ गेलात की तुम्हाला एक छोटा बोर्ड दिसेल, तो म्हणजे शिवमंदिरचा. आणि हां, हे आहे भारतातलं पहिलं वायुमुखी शिवलिंग, जे की तब्बल 106 किलोचं आहे आणि याला 50 लाखहून अधिक मंत्रोच्चाराने याला इथे स्थापित केलेलं आहे. याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. इथला एम्बियन्स जबरदस्त आहे. हां, हे फक्त मंदिर नाहीये, तर हे आहे एक क्रियायोगा सेंटर, ज्याला चालवतंय आपलं रुद्रनाथ फाउंडेशन. तुम्हाला इथे क्रियायोगा शिकायचा असेल, क्रियायोगाची दीक्षा घ्यायची असेल, तर तुम्हाला इथे ती दिली जाईल. रुद्रनाथ फाउंडेशनने जबरदस्त इथे हे मंदिर बांधलेलं आहे. इथे आपल्याला शेषनागाची एक दगडातली कोरलेली मूर्ती दिसते. ती जबरदस्त वाटते. संध्याकाळच्या वेळी ते हे मंदिर एकदम जबरदस्त वाटते. इथे काली मातेचा आपला स्तंभ आहे, ज्याला की 3-4 वर्षापूर्वीच त्याने इथे स्थापित केलेला आहे. ही आहे कोकणातली पूर्वीची देवी, जी की जिला म्हणतात लज्जा गौरी, जी की सुद्धा इथे स्थापन केलेलं आहे. मंदिर एकदम जबरदस्त आहे. तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. इथे व्हिजिट एकदा नक्की करा. इथला एम्बियन्स, इथले मंत्रोच्चार एकदम जबरदस्त आहे. पॉझिटिव्ह वाइबने तुम्ही भरून जाल. मी कसं मम्मीला वाटलं? विचारलं, "तुला कसं वाटलं?" तर तिची प्रतिक्रिया ऐका. ती म्हणते, "मस्त, खूप छान." आणि मन एकदम खूप सुरेख झालेलं होतं. मन एकदम शांत झालं होतं. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि या मंदिराला एकदा नक्की व्हिजिट करा.